नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आपण आज या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भाषण पाहणार आहोत। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज का दिन है बड़ा महान, बनकर सूरज चमका एक इंसान, बनकर सूरज चमका एक इंसान, कर गए सबके भले का ऐसा काम, बना गए हमारे देश का संविधान, बना गए हमारे देश का संविधान। सर्वप्रथम सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज 14 एप्रिल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण संघर्षाने व निष्ठुरतेने चिरचिरटले होते। त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी झाला होता। त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते। त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते। बालपणात त्यांना खूप कठीण वेळेला सामोरे जावे लागले। त्यांचा जन्म एक शूद्र समाजात झाल्यामुळे त्यांना अस्पृश्य मानले जायचे। त्यांच्या शालेय जीवनामध्ये त्यांना अस्पृश्यतेचा पहिला चटका लागला, जेव्हा त्यांना त्यांच्या स्ववर्गीय मुलांसोबत बाकावर न बसवता वर्गाच्या बाहेर जमिनीवर बसायला लागले। शाळेतील मुले त्यांच्या अंगाला चुकून हात लागला तर ते आंघोळ करायचे, पण बाबासाहेबांनी ते निमूटपणे सहन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी हे सैन्यामध्ये सुभेदार होते। त्यांची बाबासाहेबांनी खूप शिकावे अशी इच्छा होती आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी खूप प्रयत्न केले। त्यात बाबासाहेबांना सुद्धा शिक्षणाची गोडी लागली। त्यामुळे त्यांनी अनेक हाल अपेष्टा अपमान सहन करत आपले शिक्षण सुरूच ठेवले होते। जेव्हा इंग्रजी 4थीची परीक्षा पास झाले तेव्हा त्यांना केळुस्कर यांनी बक्षीस म्हणून बुद्धांच्या जीवनावरील चरित्र हे पुस्तक भेट म्हणून दिलं होतं। परदेशातून आल्यानंतर त्यांनी बडोद्यामध्ये नोकरी केली, परंतु तेथे ते मोठे पदावर काम करत असून सुद्धा त्यांना चांगली वागणूक दिली जात नव्हती। म्हणून त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग या देशातील रंजले-गांजल्यांसाठी, अस्पृश्यांसाठी करण्याचे ठरवले। 1923 मध्ये डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा या सभेची स्थापना केली, ज्याचा उद्देश शिक्षणाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता पसरवणे आणि आपल्या देशातील निम्नवर्गीय लोकांची आर्थिक स्थिती वाढवणे हा होता। शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या घोषणेखाली त्यांनी भारतातून जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी एक सामाजिक चळवळ देखील चालवली। सर्व मानवांच्या समानतेच्या नियमाचे पालन करून भारतीय समाजाची पुनर्बांधणी करण्याची त्यांची इच्छा होती। 1927 मध्ये अस्पृश्य लोकांसाठी समान हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी महाड, महाराष्ट्र येथे मोर्चाचे नेतृत्व केले। दलितांना सार्वजनिक चवदार तलाव च्या पाण्याला स्पर्श करण्यास किंवा चाखण्याची परवानगी नव्हती। जातीविरोधी, पुजारी विरोधी आणि मंदिर प्रवेशाच्या आंदोलनासारख्या सामाजिक चळवळी त्यांनी सुरू केल्या। 1930 मध्ये त्यांनी काळाराम मंदिर, नाशिक, महाराष्ट्र येथे मंदिर प्रवेश आंदोलनाचे नेतृत्व केले। ते व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य होते आणि 1942 मध्ये ते निम्नवर्गीय लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर बदल करण्यात गुंतले। भारताच्या संविधान निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे, म्हणूनच त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असेही म्हणतात। ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते। त्यांनी विविध देशाच्या संविधानाचा गूढ अभ्यास केला व 2 वर्षे 11 महिने 18 दिवस मेहनत घेऊन राज्यघटना तयार केली। शिवाय आंबेडकरांनी एक मजकूर तयार केला, ज्यामध्ये संवैधानिक संरक्षण आणि नागरी स्वातंत्र्याच्या श्रेणीची हमी दिली गेली। आंबेडकरांच्या बुद्धिचातुर्यामुळे आज भारतीय संविधानाला जगातील सर्वोत्कृष्ट संविधान मानले जाते। म्हणूनच त्यांच्यासाठी 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात। जरी भाषा वेगळ्या असल्या तरी एकता कायम आहे, जरी भाषा वेगळ्या असल्या तरी एकता कायम आहे।
बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे. डॉक्टर आंबेडकर 1947 मध्ये कायदा मंत्री झाले. कायदा मंत्री असताना त्यांनी संसदेमध्ये हिंदू कोड बिल मांडले. यामध्ये त्यांनी स्त्रियांच्या हक्कांविषयीची, समानतेविषयीची भूमिका मांडली. मात्र तत्कालीन सर्व नेत्यांनी या बिलाचा कडाडून विरोध केला. बिल संसदेत मंजूर न झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हिंदू धर्मामध्ये अस्पृश्यता कायम राहिल्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूरच्या दीक्षाभूमीवर 2 लाख अनुयायी दलितांसह बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण केली. बुद्ध आणि त्यांचा धर्म हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं शेवटचं पुस्तक आहे. या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्माबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. खऱ्या अर्थानं या पुस्तकामुळे जगाला बुद्ध नव्याने कळले. प्रकृती बिघडल्यामुळे दिल्लीमध्ये 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. या महामानवाच्या अंत्ययात्रेमध्ये 10 ते 12 लाख नागरिक सामील होते. डॉक्टर आंबेडकर यांचा अंतिम दिवस आणि महापरिनिर्वाण एक महत्त्वपूर्ण संदर्भ आहे. त्यांनी आपल्या जीवनात जातीवाद, असमानता आणि न्यायाच्या मूल मुद्द्यांवर संघर्ष केला आणि एक समाजातील समानता आणि न्याय कसा स्थापित करावा हे लक्ष्य साधले. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते. डॉक्टर भीमराव आंबेडकरांना 1990 एप्रिलमध्ये भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी भारतीय मजूर पक्ष म्हणून ओळखला जाणारा राजकीय पक्षही स्थापन केला. आपल्या देशातील तरुणांसाठी ते खरे प्रेरणास्थान आहेत. त्यांचा वाढदिवस आंबेडकर जयंतीच्या रूपाने अभिमानाने साजरा केला जातो. या महान भारतीय देशभक्ताचे नाव इतिहासाच्या पानांमध्ये आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात सदैव जिवंत राहील. म्हणूनच वंदन करत म्हणते, नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञानसूर्याला, नमन त्या बाबासाहेबांना, नमन त्या बाबासाहेबांना. अशा या महान महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला विराम देते. धन्यवाद.